विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यानंतरही दिलीप माने यांनी राजकारणात आपले पत्ते अगदी अचूक खेळले। काँग्रेसकडून संधी न मिळाल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली होती, पण शांत राहून माने यांनी एक डाव आखला आणि आता तो यशस्वी होण्याची दाट शक्यता आहे। सोलापूर बाजार समितीमध्ये दररोज 8 ते 10 कोटी रुपयांची उलाढाल होते। आमदारकी गमावल्यानंतरही दिलीप माने यांनी इथं आपली ताकद वाढवण्याचा निर्णय घेतला। माने समर्थकांनी भाजप उमेदवार सुभाष देशमुखांना अखेरच्या क्षणी पाठिंबा देत त्यांच्याशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित केले। याचा फायदा माने यांना आता बाजार समिती निवडणुकीत होणार असल्याची चर्चा आहे। माने यांचे केवळ सुभाष देशमुखांशीच नव्हे तर विजयकुमार देशमुख यांच्याशीही चांगले संबंध आहेत। मागील बाजार समिती निवडणुकीत त्यांनी विजयकुमार देशमुख यांचे पॅनल जिंकण्यासाठी मेहनत घेतली होती। यावेळीही दोघांचे संबंध दृढ असल्याने माने यांनी स्वतःच्या ताकदीवर बाजार समितीवर कब्जा मिळवण्याचा मजबूत डाव टाकला आहे। सध्या सचिन कल्याण शेट्टी, देवेंद्र कोठे आणि सुरेश हसापुरे वगळता अन्य कोणाही माने यांच्या विरोधात जाण्याची शक्यता कमी आहे। त्यामुळे माने यांनी आखलेला हा खतरनाक राजकीय प्लॅन यशस्वी होण्याची शक्यता प्रबळ झाली आहे। राजकीय गणिते पाहता बाजार समितीवर लवकरच दिलीप माने यांचा पूर्ण ताबा बसू शकतो। विधानसभा निवडणुकीत बाजी मारता आली नाही, पण बाजार समितीवर हुकूमत गाजवण्यासाठी त्यांनी अगदी योग्य वेळ साधली आहे।